नमस्कार दर्शकों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। आज ग्राम आसोली येथे परमात्मा एक सेवकांनी कोजागिरीचे कार्यक्रम ठेवले आहे। ह्याबद्दल आम्ही यांच्याशी चर्चा करूया। काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजचा कार्यक्रम हा कोजागिरी निमित्त भगवंताची एक चर्चा बैठक ठेवलेली आहे आणि आजचा कोजागिरी ही 5-6 दिवस आपण मानवत असतो आणि त्यामध्ये आपल्या परमेश्वराविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि ह्या मार्गाचा प्रसार व्हावा यासाठी ह्या कोजागिरीच्या निमित्तानं आम्ही चर्चा बैठक घेऊन बाबाचा आणि तत्वशब्द नियमाचा प्रचार करत असतो। बरं, आपल्या मार्गामध्ये बघितलं आहे ते 435 ह्या आकड्याचा वापर केला जातो। काय आहे त्याचा उद्देश? तर 435 हा जो आकडा आहे तर आमच्या मार्गातील 4 म्हणजे 4 तत्व आहेत। बाबांनी दिलेले ते 4 तत्व आहेत आणि म्हणजे ते भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्यासाठी आम्हाला बाबांनी 4 तत्व दिलेले आहेत आणि ते आहेत परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, दुःखधारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन। आता त्या 3चा अर्थ असा आहे की बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिलेले आहेत। म्हणजे भगवंताचे गुण कोणते आहेत तर सत्य, मर्यादा, प्रेम हे भगवंताचे गुण आहेत। आणि त्यानंतर जीवनात चालण्याकरिता आपली गृहस्थी उंच आणण्याकरिता बाबांनी 5 नियम दिलेले आहेत आणि ते 5 नियम आहेत। ध्येयाने एक परमेश्वर मानणे। ह्या जगामध्ये आपण आजपर्यंत सांगत आलो की खूप 333 कोटी देवता आहेत, पण ते आपल्या कार्यामध्ये कधी धावून आले नाही। परंतु आपण एकच परमेश्वर जेव्हा मानलं तर आमचा परमेश्वर हा धावून आलेला आहे आणि असे कित्येक आमच्या मार्गामध्ये अनुभव आहेत। आता दुसरे आहे की मरे या जिये भगवत नाम पर, म्हणजे भगवंता तुझ्या नावावर मी मरू किंवा जगीन पण तुलाच मानणार। तिसरं आहे अनेक वाईट व्यसन। आज शासन, भारत सरकार ह्या व्यसनासाठी खूप पैसा खर्च करत आहे, परंतु आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी ह्या मार्गाच्या सेवकांना उपदेश केलेला आहे की बाबा जे वाईट विचार आहेत, वाईट गोष्टी आहेत त्या करू नका, वाईट जे व्यसन आहेत त्या करू नका। आणि त्याचं आमच्या बाबाच्या ह्या मार्गाला शेवटी व्यसनमुक्ती पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। परंतु सतत बाबा ह्या दारू किंवा वाईट जे व्यसन आहेत त्याच्या मागे आम्ही प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये तेच सांगत असतो की हे व्यसनामुळे कित्येक लोकांचे घर बर्बाद झालेले आहेत, कित्येक लोक व्यसनापायी मरण पावलेले आहेत, वेगवेगळे त्यांना विकार झालेले आहेत आणि याच्यातून मुक्त करण्यासाठी बाबांनी हे जसं उदाहरणामध्ये अनेक वाईट व्यसनामध्ये दारू आहे, सट्टा आहे, जुवा आहे, लॅटरी आहे, पटाची होड आहे, कोंबड्याच्या कात्या आहेत, चोरी करणं, खोटे बोलणे, राग आणू नये, तसंच बाबांनी अजून काही अशा पुष्कळशा गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि शेवटी आपलं कुटुंब जे आहे, आपलं कुटुंब आणि हे जे सेवक आहोत, जर आपण एक राहिलो तर त्यामध्ये आपण एकीचं बळ असते आणि म्हणून बाबांनी सांगितलं आहे की कुटुंबात आणि सेवकामध्ये एकता कायम करा। आणि एक भारत शासनाचा नियम आहे की आपले कुटुंब मर्यादित पाहिजे आणि म्हणून शेवटचा आम्हाला एक नियम दिलेला आहे बाबांनी की आपले कुटुंब हे मर्यादित ठेवा, कारण की मर्यादित कुटुंब, लहान कुटुंब हे सुखी असू शकते असे आम्हाला हे 5 नियम दिलेले आहेत। आणि शेवटी आमचा सर्वाचा उद्देश असे मरे या जिये भगवत नाम पर, मरे या जिये भगवत नाम पर, मरे या जिये भगवत नाम पर, म्हणजे हे भगवंता मी तुमच्या नावावर मेलेला आहे, आता माझं काही झालं तरी तू एकी माझा पाठीराखा आहेस, हे आम्ही समजतो। आणि याचाच सविस्तर प्रचार ह्या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून, चर्चा बैठकीतून आम्ही करत असतो। आणि उदाहरणामध्ये आता इथं कोजागिरीचा कार्यक्रम आहे तर इथं लोकांना हेच पटवून देतो की हे वाईट व्यसनं जी आहेत, हे वाईट व्यसनं दूर झाले पाहिजे आणि हा माणूस माणसासारखा वागला पाहिजे, हाच आमच्या मार्गाचा एक उद्देश आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व सेवक हे प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थनेमध्ये कोंबड्याची काठी असं काही बंद करणे असं आहे, पण आणि आपण बोलले की इच्छानुसार भोजन, इच्छानुसार भोजन म्हणजे आपण इथे मांस मटण खाऊ शकतो असं काही आहे का? जर असेल तर आपण जे काही कोंबडे काटून खातो ते तर आपण कुणाचा जीव घेतो, ह्यावर काय सांगाल? समाजामध्ये ह्यावर खूप चर्चा आहे आणि अंधश्रद्धा आहे, खूप वाईट विचारसुद्धा आहेत, काय सांगाल? तर भगवंतानी आमच्या बाबांनी आम्हाला 4 तत्व दिलेले आहेत आणि त्या 4 तत्वामध्ये परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, हे 2 तत्व परमेश्वराला आम्ही मागितलं आहे, म्हणजे आम्ही देतो परमेश्वराला
की परमात्मा एक म्हणजे एकच भगवान आहे. आपण प्रत्येक लोक मानतो की एकच भगवान आहे. तसं दुसरं आहे मरेया जी भगवत नाम पर. त्यानंतर मग तिसरं जो उद्देश आहे की कोणता आहे, इच्छानुसार भोजन. तर इच्छानुसार भोजन याचा अर्थ कोंबडे बकरे नसून की आपण परमेश्वराला जे मागतो, आपण जर प्रत्येक सेवक काही ना काही मागत असतो आणि ते मागितल्यानंतर ती इच्छा जेव्हा त्याची पूर्ण होते त्याला म्हटलेलं आहे की इच्छानुसार भोजन म्हटलेलं आहे. इच्छानुसार भोजन याचा अर्थ कोंबडे बकरे कुणाच्या घरी जाऊन खाणे किंवा त्याला जशी इच्छा असली तसं जेवण करणे हे नसून त्याची जी इच्छा आहे कोणती, की परमेश्वराला जे काही तो मागतो आणि ती इच्छा पूर्ण झाली त्याला म्हटलेलं आहे इच्छानुसार भोजन. त्याचप्रमाणे अजून एक अंधश्रद्धा आहे आणि चर्चाही समाजात आहे की ह्या मार्गात आल्यावर परमात्मा ह्या मार्गात आल्यावर जो तुळशीचा झाड आहे तो सायन्सच्या दृष्टिकोनाने एक ऑक्सिजन देणारा प्लांट आहे. पण आपल्या मार्गात आल्यावर त्या झाडाला आपण घरी ठेवू शकत नाही अशी चर्चा आहे. ह्यावर काय सांगाल? ह्यावर मी एकच सांगू इच्छितो की तुळशीचा जो झाड आहे तो ठेवता येत नाही असं ह्यामधला काही भाग नाही आहे. ठेवता येतो, पण आमच्या मार्गामध्ये काय जुने पूजा आणि जे जुने विचार आहेत ते बंद करावं लागते. आणि आपल्या घरी जो विंद्रावन म्हणून एक तुळशीचा झाड असतो ज्याला आपण भगवान म्हणून पूजत असतो, तर कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही सेवकांच्या मनामध्ये जुनी भावना निर्माण होऊ नये ह्याकरिता ते जे पूजन केलेले झाड आहे तो काढून आपल्याला विसर्जन करावं लागते आणि त्याच्याऐवजी दुसरे जर कोणी तुळशीचे कोणतेही झाड असतील तर ते आपल्याला लावता येते. हाच त्यात मागचा उद्देश आहे की कोणत्याही सेवकांच्या मनामध्ये जुनी पूजा किंवा जुने भावना निर्माण होऊ नये ह्याकरिता तो झाड काढावं लागते. समाजामध्ये आता खूप युवा व्यसनाच्या धारेवर लागलेले आहेत. समाजाला काय संदेश द्याल व्यसनमुक्तीबद्दल? आज आम्ही बघतो की छोटे छोटे जे प्रायमरी शाळेतील मुलं किंवा कॉलेजमधली मुलं आहेत ते व्यसनाच्या आहारी खूप जास्त पडलेले आहेत. ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय की त्यांची जी संगत आहे संगतीमुळं आणि जे घरचे त्यांचे मोठे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्यामुळं. कारण की ते शिकतात कुणामुळे, एकतर वडिलापासून किंवा संगतीपासून. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्या वाईट व्यसनाच्या मागे पडू नका आणि जे तुमची वाईट संगत आहे त्याच्यापासून दूर जाऊन चांगली संगत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला वाईट जे व्यसन आहे ते लागणार नाही आणि तुम्ही वाईट व्यसनाच्या आधी जर नाही गेले तर तुमच्या जीवनाचा म्हणजे उद्धार होईल. उद्धार कसा म्हणजे तुम्ही शिक्षणाकडे जास्त लक्ष द्याल आणि शिक्षणाच्या माध्यमातून तुमचं जे काही उद्धार व्हायचे आहे ते होईल. जर तुम्ही ह्या व्यसनाच्या आधी गेले तर तुमचा उद्धार होणार नाही, तुमची जी गृहस्थी आहे ती खाली येईल आणि तुम्हाला जीवनामध्ये तुमचे जे उद्देश आहेत त्या उद्देशात तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. म्हणून मी युवकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की या वाईट व्यसनापासून तुम्ही मोकळं व्हा, दूर व्हा आणि चांगली संगत करण्याचा प्रयत्न करा. हाच मी युवकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे एक शेवटचा प्रश्न आहे. आपल्या चर्चा बैठकीत कोणीही व्यक्ती जर प्रबोधन करीत असेल किंवा मार्गदर्शन करीत असेल त्या अगोदर विनंती करतो तो ते वारंवार का केली जाते? एकच वेळा केल्याने होत नाही का? ते कोणताही व्यक्ती येईल तो पर्सनली आला की ते वारंवार केली जाते, यामागचा काय उद्देश आहे? तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा बी आम्ही स्टेजवर किंवा कुठेही बोलण्याला सुरुवात करतो, लोकांना म्हणजे प्रचार करण्याचा प्रयत्न जेव्हा करतो त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही परमेश्वराला उभं करतो आपल्यासमोर. ज्याप्रमाणे सर्वप्रथम आमच्या मार्गामध्ये नवीन कोणी आला तर त्याला आपण काय नमस्कार करतो, त्याचप्रमाणे म्हणजे ती आमच्या मार्गातील सर्वप्रथम बोलण्याची किंवा कोणतीही कृती करण्याच्या अगोदर आम्ही आपल्या परमेश्वराला समोर करून कोणतीही गोष्ट करत असतो. आणि म्हणून प्रत्येक सेवक जेव्हा हा बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस परमेश्वराला प्रणाम करूनच समोरचं कार्य करत असतो. कोणतेही कार्य करतेवेळी आम्ही भगवंताला प्रणाम करून त्याला समोर ठेवूनच कार्य करत असतो. आता मी ते मार्गदर्शन करत होते आपले कार्यकर्ते, त्यामध्ये ऐकलो होतो की ढिवरा घरचे फुटले चणे आणि एकाच शब्दाला वारंवार म्हणे, त्यातला तर हा भाग नाही ना? नाही, त्यातला हा भाग नाही आहे. कारण की बाबांनी दिलेले जे तत्वशब्द नियम आहेत ते सर्व तत्वशब्द नियम प्रत्येकाला सारखे आहेत, परंतु लोकांना पटवून देण्याची क्षमता ही प्रत्येक माणसात वेगवेगळी आहे. आणि म्हणून तो आपल्या विचारानुसार लोकांपर्यंत ते तत्वशब्द नियम पटवून देण्यासाठी
जातो, परंतु काही लोकांना असं वाटत असते की तत्वशब्द नियम तेच आहेत, मग का तिथं बरं जावं आपण, दररोज तेच सांगतात आणि असा जो उद्देश ठेवतात त्यांना खरं म्हणजे परमेश्वराबद्दल आपुलकी नसते, ते स्वार्थासाठी मार्गात आलेले असतात. अशाच लोकांना असं वाटते की दररोज तेच सांगतात, परंतु प्रत्येक व्यक्ती हा जो स्टेजवर किंवा पटवून देण्याचा कार्य करतो तर त्याचे विचारसुद्धा अनेक असू शकतात. कोणत्या ना कोणत्या मार्गात लोकांना कसं पटवून देता येईल यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना पटवून देतात. कसं की तत्वशब्द नियम म्हणजे काय, त्याचा अर्थ काय ना, ते आपल्या अंगी कसं बांधवायला पाहिजे, आपण आपल्या घरामध्ये त्या तत्वशब्द नियमाचा कसा उपयोग करायला पाहिजे, यासाठी ते तत्वशब्द नियम हे जरी सारखे असले पण प्रत्येकाच्या विचारानुसार पटवून देण्याची क्षमता ही विविध असते. आणि म्हणून सर्व सेवकांनी चर्चा बैठकीमध्ये जाऊन ह्या चर्चा बैठकीचा फायदा किंवा आस्वाद घ्यायला पाहिजे असं मला वाटते. आपण बघितलं यांनी अनेक अंधश्रद्धांवर आणि अनेक वाईट वृत्तींच्या गोष्टीवर खुलासा केला आहे. आपण आपल्या घरी तुळशीचं झाड लावू शकतो. त्याचप्रमाणे यांनी सांगितलं आहे की व्यसनाच्या आहारी आजचा युवा गेला आहे. यांनी आव्हान केलं आहे की व्यसन करू नये. आम्ही तुम्हाला असेच न्यूज दाखवत असतो आणि आमच्या चॅनलच्या माध्यमाने समाज घडविण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा बातम्या बघण्याकरिता बापूच्या आवाज न्यूज नेटवर्कला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.